गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या महाविकास आघाडीच्या कार्यालयाच्या आज विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाला। आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आहेत। सर, तुम्ही भाषणात म्हटलं की भाजपचे जे उमेदवार आहेत ते त्यांचा पत्ता कट होता, परंतु तिसऱ्यांदा अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली, काय म्हणतात? मला वाटतं भारतीय जनता पक्ष सिटिंग खासदाराला उमेदवारी देताना शेवटपर्यंत त्यांना मला असं वाटतं की हँग करून ठेवलं होतं, अडकवून ठेवलं होतं। त्यामध्ये त्यांना सिटिंगला जर द्यायचं होतं, सक्षम उमेदवार होते, निवडून येण्याची क्षमता होती आणि मजबूत उमेदवार होते तर पहिल्या लिस्टमध्येच नाव आला असता। कमकुवत उमेदवार होता म्हणून सबस्टिट्यूट काहीतरी ते शोधत होते आणि शेवट त्यांना तो मिळाला नाही म्हणून मजबुरीनं अशोक नेतेच्या गळ्यात आता पडला तर पडला म्हणून ती माळ घातली असावी, असं एकूण या सगळ्या परिस्थिती दिसते। सर, रवींद्र धरेकर जे आहेत ते म्हणजे एक भाजपची ट्रोलिंग करत आहेत की 8वी पास सुशिक्षित पुण्याचा उमेदवार म्हणून, काय म्हणतात? नाही, कोण किती शिकला आहे तर ते पंतप्रधानापासून शोधावं, म्हणजे त्याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला मिळेल। आणि अशोक चव्हाण प्रतिक्रिया देतात की नाना पटोले नांदेडमध्ये कुमकुमात उमेदवार दिलेला आहे, यावर प्रतिक्रिया? अशोक चव्हाण म्हणतात ते भाजपच्या तोंडातून बोलतात, त्यांचा आरोप काँग्रेसवर असणं स्वाभाविक आहे। काँग्रेसमध्ये होता तर काँग्रेसची भाषा बोलत होते, भाजपमध्ये गेले त्यामुळे ते भाजपची भाषा बोलतात। आता भाजपची भाषेला उत्तर आम्ही त्यांच्या आरोपांना उत्तर देणं तर हे काही योग्य होणार नाही, कारण भाजपच्या तोंडातून जे शब्द निघतात तेच अशोक नेते बोलतात। आणि काँग्रेस पक्षाला आयकर विभागाने नोटीस दिली, तर यावर तुम्ही म्हणजे म्हटलं की 4 नोटिसा या अगोदर देण्यात आले होते, यावर कोणती? नाही, असं आहे, काँग्रेस आणि आपल्या इंडिया आघाडीची भीती नरेंद्र मोदींना आहे। कालही आपण दिल्लीच्या रॅलीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली, सर्व देशातील नेते उपस्थित होते। जो रॅलीला प्रचंड लोकांचा रिस्पॉन्स होता, एक जिवंतपणा होता, यावरूनच यांना सगळे आता घाबरले आहेत। नरेंद्र मोदीजीचं सरकार, भारतीय जनता पक्ष 180च्या पलीकडे जात नाही, त्यांना त्यासाठी घासाघीस करावी लागते। अशा स्थितीत काँग्रेस हा एक मोठा विरोधी पक्षनेता आहे, प्रमुख विरोधी पक्ष आहे, त्यांनाच अडचणीत आणायचा, त्यांना निवडणुकीत अडचणी आणल्या, त्यांना मध्ये खाते उठवले, इन्कम टॅक्सची नोटीस पाठवली, तर ते सक्षमपणे सामना करणार नाही आणि त्याचा फायदा आम्हाला उठवता येईल, यासाठीच त्यांनी केलेला हा एक प्रयत्न आहे। आणि तो इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना घेऊन सरकारने विरोधकांना नामोहरण करण्यासाठी ही एक केविलवाणा हा त्यांचा एक उद्योग आहे असं मी म्हणतो। आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार आहेत, तुम्ही थोडक्यात सांगा की कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतापर्यंत तुमच्या प्रचार करीत आहात? बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, महागाई मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। त्याच पद्धतीने जी आश्वासनं मागच्या सरकारने दिली ती पूर्ण केलेली नाही आणि पुन्हा आश्वासनं देत सुटलेली आहेत। त्याच्यामुळे जनतेला जे रोजगार मिळेल ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी शिक्षणाचा दर्जासुद्धा उंचावण्याचं काम करू, आरोग्य सेवा व्यवस्थित करण्याचं काम करू। जो रेल्वेचा प्रकल्प अनेक वर्षापासून रखडलेला आहे आणि अजूनही पूर्ण झालेला नाही, फक्त आश्वासनावर ते जिवंत आहे, तो पूर्ण करण्याचं आम्ही काम करू। आपण बघू शकतो की सध्या गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशी टक्कर पाहायला मिळते। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।